हाय मित्रांनो, जी सिंड्रोम आजचा विषय. ठीक आहे ना. मी डॉक्टर विश्वेश्वर माझ्या हेल्थ या फेसबुक हँडलसाठी हा व्हिडिओ बनवत आहे नेहमीप्रमाणे. तर आपल्याला माहीतच आहे, म्हणजे आता आपल्याला हे नाव परिचित झालेलं आहे, जी सिंड्रोम. कारण का पुण्यामध्ये याचे पेशंट्स वाढत आहेत. सध्या म्हणजे धुमाकूळ म्हणता येणार नाही आहे, पण याचं प्रपोर्शन नंबर ऑफ पेशंट्स पर 100 जे पर्सेंटेज आहे ते युज्युअल नेहमीपेक्षा वाढत चाललेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, की मला हेच म्हणायचं आहे की जी सिंड्रोम हा नवीन आजार नाही आहे, हा फार जुना आजार आहे. ॲक्च्युली 1999मध्ये मी ज्यावेळी न्यूरो ICUला काम करत होतो, त्यावेळी 1,00,000 असं याचं प्रमाण होतं जी सिंड्रोमचं. ग्युलिन बारे सिंड्रोम हे एका डॉक्टर सायंटिस्टनी हा आजार शोधून काढला याचा, आणि त्याच्यामुळे त्याला ते नाव दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. ग्युलिन बारे सिंड्रोम काय काय पॅथोफिजिओलॉजी होते याच्यामध्ये, तर आपली न्यूरोपॅरालायटिक, आपली नर्वस सिस्टीम पॅरालाइज होते. आपण जो पॅरालिसिस हा आजार म्हणतो की ज्याच्यामध्ये कुठली तरी एक बाजू, उजवी किंवा डावी बाजू पॅरालाइज होते, त्याची कारणं वेगळी असतात. मेंदूमध्ये कुठेतरी रक्तस्राव झाला किंवा रक्ताच्या गुठळ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकल्या तर त्याच्यामुळे पॅरालिसिस हा आजार होतो. पण जी सिंड्रोम हा व्हॅस्क्युलर डिसीज नाही आहे, किंवा म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी रक्ताची गुठळी अडकली किंवा रक्तवाहिन्या फुटल्या आणि रक्तस्राव झाला त्याच्यामुळे होणारा आजार नाही आहे. तर हा नर्वस सिस्टीम, आपले जे मज्जातंतू आहेत त्याचं डिजनरेशन व्हायला लागतं, डिमायलिनेशन व्हायला लागतं, आणि त्या डिजनरेशनमुळे होणारा हा आजार आहे. त्याच्यामुळे काय होतं, दोन नर्व्समध्ये जी सायनॅप्टिक गॅप असते की ज्याच्यामुळे न्यूरोट्रान्समीटर्स, आपले जे काही सेन्सेशन्स मोटार आणि नर्वस सेन्सॉरी, हे जे कंडक्शन होतं ते ब्रेकडाऊन होतं, आणि ती जी काही सर्किट आहे ते ब्रेकडाऊन झाल्यामुळे आपली मसल पॉवर, ओके, आपली स्नायूंची शक्ती, ज्या स्नायूंना आपले मज्जातंतू हे स्टिम्युलेशन देतात आणि त्या स्टिम्युलेशनमुळे आपले स्नायू हे काम करतात, तर ते जे कार्य आहे, ते काम जे आहे या जी सिंड्रोममध्ये हॅम्पर होतं, आणि त्याच्यामुळे ही लक्षणं दिसायला लागतात पेशंटला वेगवेगळ्या प्रकारे. कॉमनली पायापासून, पेरिफेरीपासून याची सुरुवात होते. पायाची हळूहळू पायामध्ये मुंग्या येणं, पाय जड येणं, पायाची ताकद वगैरे कमी होणं, नंतर हाताची ताकद वगैरे कमी होणं, आणि नंतर ते पेरिफेरी, आपल्या शरीराच्या कडेपासून ते मध्यभागाकडे याचा प्रोग्रेस आपल्याला दिसायला लागतो, आणि हळूहळू आपण पूर्णतः पॅरालाइज होतो. ओके, पूर्णतः पॅरालाइज होतो, दोन्ही हात, दोन्ही पाय, आणि हळूहळू याचा प्रोग्रेस जो आहे तो आपल्या श्वसन केंद्रावरती, फुफ्फुसावरती व्हायला लागतो, आणि त्याच्यामुळे श्वास पण बंद पडायला लागतो. त्यामुळे पेशंटला व्हेंटिलेटर, कृत्रिम श्वासाचं मशीन लावायला लागतं. 1,00,000मध्ये एक पेशंट असायचा 1999 साली मी ज्यावेळी प्रॅक्टिस करत होतो न्यूरो ICUमध्ये. पण आता हे प्रमाण वाढले. तर याला कारण काय सांगितलं जातं, तेच बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन आणि ॲटोइम्युन डिसीज. पण याच्यामध्ये आता एक प्रघात असा सुरू झाला आहे की व्हायरल इन्फेक्शन, कुठल्याही प्रकारचा नवीन आजार आला आणि त्याच्यामध्ये जर का समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन, ओके, जीवाणूजन्य बॅक्टेरियल इन्फेक्शन जर नाही आढळलं तर त्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणायचं. पण ॲक्च्युली ॲज पर माय एक्सपिरियन्स हा जो आजार आहे तो फक्त आणि फक्त ॲटोइम्युन डिसीज आहे. ॲटोइम्युन डिसीज म्हणजे ॲलोपॅथीमध्ये ॲक्च्युली असं म्हटलं जातं की आपली इम्युन सिस्टीम जर का समजा प्रॉपर पद्धतीने काम करणे झाली, की जे काही आपण ब्लड सर्क्युलेशन किंवा मज्जातंतूंना, जे नर्वस सिस्टीमचे नर्व्स आहेत त्यांना
व्यवस्थित प्रकारे जर का त्यांना नरिशमेंट मिळेना झालं तर ते मज्जातंतू वीक होतात, कमजोर होतात आणि त्याच्यामुळे पेशंटला ही लक्षणं दिसायला लागतात. पण याचं कारण हे व्हायरल इन्फेक्शन, प्रत्येक गोष्टीला व्हायरस हा कारणीभूत असत नाही. स्वतःचीच इम्युन सिस्टीम त्याला बरेच वेळा कारणीभूत असते आणि बरेच आजार हे स्वतःच्या इम्युन सिस्टीम जी आहे ती बिघडल्यामुळे, मेटाबॉलिक प्रोसेस बिघडल्यामुळेच बरेचसे आजार होतात आणि याच्यावरतीच ॲलोपॅथी हे आजार किती प्रमाणात आहेत अशा प्रकारचे आजार 50% 50% आजार हे आपल्याला ॲक्च्युली ॲटोइम्युन डिसीज मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे आपल्या शरीराचं होतात आणि ज्याला 100% बरे करण्याचे उपाय ॲलोपॅथीमध्ये नाही आहेत. म्हणजे मॉडर्न सायन्स, अगदी अमेरिका, इंग्लंड, ज्या पाश्चात्य देशातून हे सायन्स आलेलं आहे, हे सर्व देश ज्यांनी याचा शोध लावलेला आहे, हे सर्व देश या आजारांवरती ट्रीटमेंट अजून पण शोधू शकले नाही आहेत. पूर्ण बरे करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट मिळालेलीच नाही आहे. याचं कारण असं की ज्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं की ॲटो इम्युन डिसीज जो आहे याच्यामध्ये मॉडर्न सायन्समध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की डायजेशन कसं होतं, अन्नाचं पचन कसं होतं, त्याच्यानंतर काय काय एन्झाईम्स, काय काय हार्मोन्स शरीरामध्ये काय काय कार्य करतात. ओके, अगदी सेल्युलर लेवल आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातल्या पेशी, लिव्हरची पेशी, हाताच्या बोटांमधली एक एक पेशी, त्या प्रत्येक सेल्समध्ये कसं मेटाबॉलिझम चालतं, मायटोकॉन्ड्रिया वगैरे हे ते बरंच आता ॲक्च्युली सायन्सपासून कोणी फारसं हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, अलिप्त नाही आहे. बरेच जणांना आता या सगळ्या बायोलॉजी वगैरेच्या या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कारण या शालेय लेवलपासून या आता शिकवल्या जातात नवीन सिलेबसमध्ये आजकालच्या या अलीकडच्या 10 वर्षापासून. तर या सेल्युलर लेवलपर्यंत मेटाबॉलिझम असं चालतं. नंतर काही हार्मोन्स जे आहेत आपले, फॉर एक्झाम्पल ॲड्रिनल ग्लँड आहे, त्याच्यामधून सिक्रेट होणारे जे काही ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे सेल्युलर मेटाबॉलिझमवरती कसे इम्पॅक्ट करतात किंवा ते सेल्युलर मेटाबॉलिझममध्ये कसं त्यांचा रोल आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी इतक्या डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं की हे ॲड्रिनोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड हे जे हार्मोन्स आहेत किंवा सेल्युलर लेवलचं मेटाबॉलिझम आहे, हे जर बिघडलं तर ते कशा पद्धतीने रिपेअर करायचं, म्हणजे शरीराच्या त्या पेशींना, ओके, त्या मग ॲड्रिनल ग्लँडमधल्या पेशी असू द्या किंवा पेरिफेरल आपल्या हातापायातल्या त्या पेशी आहेत किंवा लिव्हर किडनीमधल्या पेशी आहेत, यांना, या बिघडलेल्या पेशींना परत वळणावर कसं आणायचं, त्यांच्यामधली ज्या मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत या नॉर्मलाइज कशा करायच्या, याच्याबद्दल अजिबात ट्रीटमेंट सापडलेली नाही. फक्त कुठले ग्लँड, समजा ग्रंथी, त्याचं जे काही हार्मोन व्यवस्थित सिक्रेट करत नाही आहे असं जर वाटलं तर बाहेरून हार्मोन दिले जातात. पॅनक्रियाजकडून इन्शुलिन सिक्रेट नाही होत म्हटलं की बाहेरून इन्शुलिन दिलं जातं आणि डायबिटीसची ट्रीटमेंट कायम ठेवली जाते. तसंच ॲड्रिनल ग्लँडचे जर सिक्रेशन्स कमी झाले तर ते बाहेरून दिले जातात. अशा पद्धतीने पण त्या पेशींना स्वतःचं मेटाबॉलिझम बिघडल्यानंतर ते मेटाबॉलिझम करेक्ट करण्यासाठी, स्वतःहून करेक्ट करण्यासाठी त्यांना परत वळणावर आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही आहे. तसंच हे जे काही GB सिंड्रोममध्ये न्यूरोपॅरालिटिक म्हणजेच काय की नर्वस सिस्टीम मधल्या ज्या पेशी आहेत, ज्याची जे बेसिक फंक्शन, ज्या पेशींपासून हे मज्जातंतू तयार होतात, ते पेशी नवीन तयार करण्याची जी क्रिया आहे ती स्लो डाऊन झाली, ओके, किंवा ती बिघडली. त्याच्यामुळे नर्वस सेल्स, नवीन मज्जातंतूच्या पेशी नवीन तयार होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं जे काम आहे ते कमी होत चाललं आहे आणि थांबत चाललं आहे आणि त्यावेळीच हे अशी लक्षणं GB सिंड्रोम वगैरे दिसायला लागतात. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण सांगितलेलं गेलेलं आहे की व्हॅक्सिन्स, तुम्ही जर गुगल केलं आणि GB सिंड्रोमची कारणं काय हे जर तुम्ही पाहिलं तर जे ॲटो इम्युन सिस्टीम
आपली मॉडिफाय करण्यासाठी वापरली जाणारी जी व्हॅक्सिन्स आहेत ते सुद्धा याचं एक कारण असू शकतं असं आपल्याला गुगलवरती सुद्धा पाहायला मिळतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला हे आढळून येतं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या ज्या मेटाबॉलिक सिंड्रोम्स आहेत आणि ॲटोइम्यून डिसीजेस आहेत, याला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय हे मी अगदी जबाबदारीने सांगतोय मित्रांनो. एक तर जी बी सिंड्रोम जरी दिसायला लागला तरी तो आजार 2-4 दिवसापासून सुरू झालेला नसतो, काही महिन्यांपासून तो सुरू झालेला असतो. याचं कारण असं की सगळ्यात महत्त्वाचं मेटाबॉलिझम शरीराचं पचन कशावरती अवलंबून आहे तर आपल्या अन्नावरती अवलंबून आहे. अन्न आणि पाणी याच्यावरती आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम, पोषण, नरिशमेंट, जडणघडण हे सगळं अन्नावरती अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जे काही एकतर पेस्टिसाईड फवारलेली पालेभाज्या, फळभाज्या, अन्नधान्य, पेस्टिसाईड्स आपण कोल्ड्रिंक्समधून घेतो हे या त्या सगळ्या गोष्टी, कारण वनस्पतीवर फवारण्यासाठी जे वापरले जाणारे जे पेस्टिसाईड्स आहेत ते जर सुसाईड करण्यासाठी काही जणांनी जर घेतलं तर त्याचं विष म्हणून काम होतं आणि त्याच्यामध्ये सिम्पटम्स जी आहेत ती हीच सिम्पटम्स दिसतात की पेशंट हळूहळू बेशुद्ध व्हायला लागतो, त्याचे हातपाय पॅरालाइज व्हायला लागतात, त्याचा श्वास पण बंद पडायला लागतो. हेच सिम्पटम्स त्या पेस्टिसाईड्स भरपूर प्रमाणामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न म्हणून जर घेतले तर त्याची लक्षणं, म्हणजेच हे थोडं पॉयझन वनस्पती अन्नधान्याच्या बरोबर आपल्या शरीरामध्ये रोजच्या रोज चाललंय, हे एक फार महत्त्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट, तंबाखू हायली डॅमेज करणारं, नर्वस सिस्टीमला डॅमेज करणारं आणि व्हेरी कॉमनली, म्हणजे इतकं कॉमनली ते खाल्लं जातं. कोणीतरी तंबाखूची पुडी खातं, कोणी मावा खातं, कोणी गुटखा, कोणी सिगारेट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हे तंबाखू आपल्या शरीरामध्ये कन्झ्युम केलं जातं आणि त्याच्यामुळे आपली नर्वस सिस्टीम डॅमेज व्हायला लागलेली आहे. तिसरं, अल्कोहोल. चौथं, झोप. प्रॉपर प्रमाणामध्ये झोप न घेणं, अवेळी झोप घेणं, योग्य वेळेला झोप न घेणं, रात्रीचं जागरण करणं, ओके, आणि सकाळी उशिरा उठणं, हे सुद्धा आपल्या मेंदूला घातक आहे. कारण मज्जातंतूच्या ज्या पेशी आहेत या मेंदूपासूनच तयार होतात आणि त्याच्यामुळे हे जे आपले लाईफस्टाईल एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲडव्हान्स्ड प्रोग्रेस्ड लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, ही लाईफस्टाईल एकदम खराब आणि घातक आहे. कंटिन्युअस एअर कंडिशनचा वापर करणे, ओके, काय म्हणजे सगळ्या गोष्टी आपण फॅशन म्हणून करतो, म्हणजे आम्ही काय म्हणतात प्रगत झालेलो आहोत या सदराखाली आपण फ्रीजमधले पदार्थ खाणे-पिणे या सगळ्या गोष्टी गरज नसलेल्या शरीराला ज्या आहारापासून विटॅमिन्स, मिनरल्स, जीवनसत्वे मिळत नाहीत असा आहार आपण घेतो. मैद्याचे पदार्थ, बेकरीचे सर्व पदार्थ, नंतर क्रीम बेस्ड पदार्थ आणि त्याच्यानंतर सगळे हे डालड्याचे पदार्थ, डालड्याचे पदार्थ. बेकरीचा एकही पदार्थ मैदा डालड्याशिवाय बनत नाही. पाम तेल मिक्स असलेलं खाद्यतेल, 150 रुपये शेंगदाणा किलो आहे आणि आपल्याला गोडे तेलसुद्धा शेंगदाणा तेल 150 रुपये किलोच मिळतं. 1 किलो शेंगदाण्यातून अर्धा लिटरच तेल मिळतं. म्हणजेच याचाच अर्थ काय की पाम तेल त्यामध्ये मिसळलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला घातक आहेत. बाहेर सतत रिपीटेडली उकळलेलं तेल, ज्याच्यामध्ये आपण वडापाव खातो अनेक वेळा गरम केलेल्या तेलामध्ये वगैरे, तर हे तळलेले पदार्थ, पॅक्ड फूड्समध्ये अन्न हे प्रिझर्व राहावं, लवकर खराब होऊ नये मध्ये बरेच केमिकल त्यामध्ये ॲड केले जातात, प्रिझर्वेटिव्स. त्याचासुद्धा आपल्या मज्जातंतूंवरती परिणाम होतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण वेळेत समजून नाही घेतल्या, मी सतत आपल्याला सांगत आहे ॲलोपॅथी शास्त्रामध्ये आजारी पडू नये म्हणून या कुठल्याही गोष्टींचा उहापोह केला जात नाही. पेशंट आजारी पडल्यानंतर तो बरा कसा करायचा याच्यावर मात्र भयंकर उहापोह केला जातो, ओके. तर ह्या गोष्टी आपणच समजून घेतल्या पाहिजेत, ओके. कारण का GB सिंड्रोममध्ये पेशंट किती दिवसात, त्याला ट्रीटमेंट पण इम्युनोग्लोबिलिन्स बाहेरून प्लाझ्मा किंवा इम्युनोग्लोबिलिन्स जे महागडी इंजेक्शन्स आहेत, 10,000 वगैरे किंमत आहे त्याची असे मला वाटते. 1999 वगैरे 6,000 रुपयाला ते एक होतं, दिवसातून 4 वेळा द्यायला लागणं IV वगैरे.
आणि मग विचार करा, काही पेशंट 7 दिवसात, काही पेशंट 15 दिवसानंतर, काही पेशंट महिन्यांनी त्याच्यातून बाहेर येतात, काही जण बाहेर कित्येक महिने येत नाहीत हे सगळी ट्रीटमेंट देऊनसुद्धा. तर आता तर ती ट्रीटमेंट फार महागलेली असणार आहे, कमीत कमी 10-12 हजाराला ते इम्युनोग्लोबिनचं हे असू शकतं असं मला वाटतंय. मग याच्यावरून तुम्ही विचार करा. बाकी ICUचं भाडं, व्हेंटिलेटरचा खर्च, डॉक्टरांची फी, मेडिकल बिलं हे ते, आणि प्लस हे बाहेरचा मेडिकलचा खर्च. म्हणून जर आपल्याला असे नवीनच काहीतरी आजार आला आहे, नवीन असे हे वाटण्यापेक्षा हे सगळे आजार पहिल्यापासूनचेच आहेत, फक्त ते त्यांचं प्रमाण जे आहे फार रेअर होतं, ते आता कॉमनली होत चालले, ते आपल्या चुकांमुळे. ओके, त्याच्यामुळे. आणि त्यातल्या त्यात ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांना तर GB सिंड्रोम होण्याचा, डायबिटीज झालेल्या पेशंटला तर सगळेच आजार होण्याची शक्यता असते. जास्तीत जास्त पर्सेंटेज ऑफ पॉसिबिलिटी जी आहे ती सगळ्याच आजारांबद्दल वाढते. मग ते काय GB सिंड्रोम असू द्या, इन्फेक्शन असू द्या, स्ट्रोक असू द्या, म्हणजे पॅरालिसिस असू द्या, किंवा हार्ट अटॅक असू द्या, किडनी डॅमेज होणं, लिव्हर डॅमेज होणं, डोळे लवकर खराब होणे वगैरे, हे सगळे डायबिटीस पेशंटला तर, कारण तो आजारच ॲटोइम्युन डिसीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोममुळे चा आजार आहे, मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे होणारा आजार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधी, म्हणजे ग्रामीण भागातले डाएट जो आहे तो डाएट आणि राहणीमान, बिहेवियर, रेग्युलर व्यायाम, या सगळ्या गोष्टी, नंतर प्राणायाम, योगासनं, ध्यानधारणा, योग्य वेळी झोप घेणे, या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर नक्कीच या गोष्टींचं प्रमाण हे कमी होत जाणार आहे. शासकीय यंत्रणा याच्यावरती काही करू शकत नाही. याचं पर्सेंटेज वाढलं तर ते प्रमाण कमी व्हावं म्हणून याच्यावरती शासनाकडून काहीही उपाय होणार नाही, कारण का त्याचा उपाय नाहीच आहे. आपली लाईफस्टाईल जे बिघडलेली आहे ती रेग्युलराईज करणं हाच याच्यावरचा खरा उपाय आहे. तर यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे, नॉर्मल केली पाहिजे, हवेत नाही गेलं पाहिजे. ग्रामीण भागातलं लाईफस्टाईल आपण अवलंबली पाहिजे, हाच याच्या